नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. जे विद्यार्थी महाराष्ट्राचे 2026 साठी प्रिपरेशन करतात आहे आणि त्यांचा पेपर 2 कॉमर्स आहे, तर आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण आज युनिट क्रमांक 1 इंटरनॅशनल बिझनेस वरती मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यूज डिस्कस करणार आहे. तर या व्हिडिओला कंप्लीट बघा, याने आपल्याला इंटरनॅशनल बिझनेस संबंधी महत्त्वपूर्ण कन्सेप्ट आपले क्लिअर होऊन जातील. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला येणाऱ्या एमएससी 2026 मध्ये यश मिळवायचं आहे तर आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे कम्प्लीट कोर्स ऑन कॉमर्स. या कोर्समध्ये आपल्याला दररोज लाईव्ह लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, संपूर्ण अभ्यासक्रमाचे नोट्स आपल्याला इंग्लिश आणि मराठीमध्ये उपलब्ध राहतील. सरावसाठी 30 पेक्षा जास्ती मॉक टेस्ट आपल्याला उपलब्ध राहतील. PYQs आपल्याला स्पष्टीकरणसह मिळतील. या व्यतिरिक्त MCQ PDF आणि सगळ्यात मोठी विशेषता म्हणजे पेपर 2 ला जर आपण घेता तर पेपर 1 संपूर्णपणे आपल्याला फ्री दिल्या जाणार आहे. या कोर्सची वैधता 1 वर्षाची आहे. नवीन बॅच आपला 1 जानेवारी 2026 पासून सुरू होतो आहे. तर आपण या बॅचला निश्चितपणे जॉईन करा आणि येणाऱ्या सेट मध्ये यश मिळवा. आमचा पर्सनल गायडन्स सुद्धा आपल्या बरोबर राहील. फीस 10,000 पण डिस्काउंट नंतर मात्र 8,000 तुम्हाला हा कोर्स जो आहे तो उपलब्ध होऊन जाईल. जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपच्या माध्यमाने संपर्क करून आपण जॉईन होऊ शकता. जॉईन करायला ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करायचं. इथे होम इंटरफेस वरती स्टोर बटनावर क्लिक करायचं. मग इथे सर्च टॅबमध्ये MS सेट कॉमर्स लिहिला तो कोर्स तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल, किंवा स्क्रॉल केला तरीही हा अवेलेबल होऊन जाईल. या कोर्सची फी आहे मात्र 8,000 रुपये, ज्याला पेमेंट करून आपण या कोर्समध्ये एनरोल करू शकता. एनरोल केल्यावर भरपूर कंटेंट आपल्यासाठी तिथे उपलब्ध राहील. तर याच्याशिवाय तर काही अडचण आली जॉईन करताना किंवा डायरेक्ट जॉईन करायचं असलं तर या 2 नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपने संपर्क साधून जॉईन करू शकता. चल येऊया आता क्वेश्चनवर. आंतरराष्ट्रीय बिझनेस व्यवसायाचे सिद्धांत, ठीक आहे, इंटरनॅशनल थ्योरीज, ट्रेड थ्योरीज जे आहे ह्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी खूप महत्त्वाचे आहे. तर आज आपण बेसिकली याच टॉपिकवर जास्तीत जास्त प्रश्न करण्याचा प्रयत्न करू. तर क्वेश्चन नंबर 1, who among the following is propounded the global strategic rivalry theory of international trade? खालच्या आंतरराष्ट्रीय व्यापारच्या जागतिक धोरणात्मक प्रतिद्वंदी सिद्धांताचा प्रतिपादन खालीलपैकी कोण आहे? सो ॲडम स्मिथ, स्टीफन लिंडर, पाउल क्रुगमन की मायकल पोर्टर? बेसिकली जे आंतरराष्ट्रीय व्यवसायाचे सिद्धांत असतात यांना 2 भागांमध्ये वर्गीकरण केलं जातं. काही जे असतात ते जुने ट्रेडिशनल थ्योरीज आहे आणि काही मॉडर्न थ्योरीज आहे. जे पारंपरिक सिद्धांत होते ते कंट्री बेस्ड होते आणि जे आधुनिक सिद्धांत आहे हे फर्म बेस्ड आहे. ठीक आहे. तर आपल्याला ग्लोबल स्ट्रॅटेजिक रायव्हलरी थ्योरी ही एक आधुनिक सिद्धांत आहे जे कोणाद्वारे केला गेला आहे? पाउल क्रुगमन. ठीक आहे. यांच्यात त्यांनी सांगितलं होतं की MNC मध्ये कसं कट थ्रोट कॉम्पिटिशन चालतं आणि याच्यात तुम्ही कसं सक्सेस मिळवू शकता. सो ऑप्शन नंबर C, पाउल क्रुगमन इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 2, डॅश हॅज फोकस्ड ऑन द कंट्री शुड बी स्पेशलाइज्ड इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द प्रोडक्ट्स. ठीक आहे. डॅश देशांनी उत्पादनाच्या निर्मितीमध्ये विशेष लक्ष केंद्रित केले पाहिजे. तर आपल्याकडे ऑप्शन आहे. ऑप्शन नंबर A, डेव्हिड रिकार्डो. ऑप्शन B, ॲडम स्मिथ. ऑप्शन C, बर्नार्ड बास. आणि चौथा आहे जॉन लिंटर. सो बेसिकली पाहाल तर एका दृष्टीने इझी प्रश्न आहे पण थोडासा फिरवलेला आहे. हे बेसिकली कोणी आपल्या सिद्धांतामध्ये स्पेशलायझेशनचा जिक्र केला आहे याच्याबद्दल आपल्याला सांगायचं होतं. तर जे ॲडम स्मिथ होते, ॲडम स्मिथची जी ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज थ्योरी होती याच्यात त्यांनी स्पेशलाइज म्हणजे तुम्ही जे प्रोडक्ट तुम्ही ज्याच्यात तुम्ही स्पेशलाइज्ड आहे हेच प्रोडक्ट तुम्हाला बनवायला पाहिजे. याच्यात हे कोणी सांगितलं आहे? हे डेव्हिड रिकार्डोची तर कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज होती तर हे तर नाही होणार. बर्नार्ड बासचा आंतरराष्ट्रीय सिद्धांताच्या लेखक म्हणून कुठेच नाव नाही आहे. जॉन लिंटर याचा कॉर्पोरेट डिव्हिडंड मॉडेल आहे, हा फायनान्सशी संबंधित माणूस आहे तर याचं इथे काही काम नाही आहे. आपला राईट आन्सर बनेल ऑप्शन नंबर B, ॲडम स्मिथ. ठीक आहे. ज्यांनी काय दिलं आहे? ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज सिद्धांत दिलेला आहे.
ठीक आहे, याला लक्षात ठेवायचं कारण याला मागे 2021 मध्ये विचारल्या गेलं आहे. क्वेश्चन नंबर 3, विच trade theory is associated with the idea that the country should focus on its most abundant factor of production when deciding to produce and export. कोणत्या व्यापारच्या सिद्धांत या कल्पनेशी संबंधित आहे की एखाद्या देशाच्या काय उत्पादन आणि निर्यात करायचे हे ठरवताना त्याच्या उत्पादनाच्या सर्वात मबलक घटकांच्या लक्ष केंद्रित केले पाहिजे. ऑप्शन नंबर ए ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज, ऑप्शन बी हेक्स्टर-ओलीनचा मॉडेल, ऑप्शन सी मर्सेंटलिझम आणि ऑप्शन डी न्यू ट्रेड थ्योरी. ठीक आहे, परिपूर्ण फायदा, हेक्स्टर-ओलीनचा मॉडेल, नंतर मर्सेंटलिझम आणि नवीन व्यापार सिद्धांत. सो बेसिकली इथून जर तुम्ही पाहता तर जे आहे याच्यात काय म्हटलं आहे की प्रोड्यूस अँड एक्सपोर्ट. ठीक आहे, फॅक्टर ऑफ प्रोडक्शन बद्दल कोणी सांगितलं होतं, अबंडंट फॅक्टर बद्दल कोणी सांगितलं होतं, दॅट वॉज हेक्स्टर-ओलीन. ठीक आहे, हेक्स्टर-ओलीनमध्ये काय होतं, 2x2x2 असं मॉडेल होतं, ज्याच्यात काय होतं 2 देश राहतील, 2 कंट्री राहतील, त्याच्यानंतर 2 प्रोडक्ट्स राहतील. ठीक आहे, 2 प्रोडक्ट्स राहतील आणि 2 काय राहील, उत्पादनाचे घटक 2 राहतील. ठीक आहे, 2 काय राहतील, उत्पादनाचे घटक म्हणजे फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. आणि हे जे उत्पादनाचे घटक राहतील हे कोणकोणते मेन यांनी सांगितलेले आहे, कॅपिटल आणि लेबर. ठीक आहे, भांडवी आणि मजदूर या 2 घटकांना यांनी प्राथमिकता दिली आहे. ओके, सो दिस इज नथिंग बट ऑप्शन नंबर बी हेक्स्टर-ओलीन मॉडेल. क्वेश्चन नंबर 4, विच ऑफ द फॉलोइंग इज अ की असोसिएशन ऑफ द फॅक्टर प्रपोर्शन थ्योरी हेक्स्टर-ओलीन मॉडेल. खालीलपैकी कोणते घटक प्रमाण सिद्धांत हेक्स्टर-ओलीन मॉडेलचे मुख्य गृहीतके आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर ए कंट्रीज हॅव आयडेंटिकल फॅक्टर्स एंडाउनमेंट्स, नंतर बी आहे फॅक्टर एंडाउनमेंट्स आर इमोबाईल बिटवीन द कंट्रीज, नंतर सी आहे ऑल गुड्स कॅन बी प्रोड्यूस्ड युझिंग द सेम कॉम्बिनेशन ऑफ द फॅक्टर्स, आणि डी आहे कंट्री शुड फोकस ऑन देअर ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज. कोणता गृहीतका नाही आहे हे की अजम्पशन आहे हे तुम्हाला सांगायचं होतं. तर बेसिकली यांनी काय म्हटलं आहे की जे फिजिकल आयडेंटिकल फॅक्टर म्हणजे एकसारखे, याचं तर काही लॉजिक नाही आहे. ठीक आहे, याचं काही लॉजिक नाही आहे. इथे त्यांनी काय म्हटलं की त्यांच्या ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेजवर फोकस करा, तर हे तर ॲडम स्मिथचं आहे, याचाही काही संबंध नाही आहे. तिसरं जर येतं, तिसऱ्या ऑप्शनवर ऑल गुड्स कॅन बी प्रोड्यूस युझिंग द सेम कॉम्बिनेशन ऑफ फॅक्टर. सेम कॉम्बिनेशन ऑफ फॅक्टर नसतो, प्रत्येक गुड्सला प्रोड्यूस करायला वेगळे कॉम्बिनेशन लागतात. तर इथे काय म्हटलं आहे, जे लेबर एन्व्हायरमेंट्स हे इमोबाईल म्हटलेलं आहे. ठीक आहे, कंट्रीजमध्ये लेबरची मुवमेंट आहे ती होणं कठीण आहे. ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 5, द न्यू ट्रेड थ्योरी सजेस्ट दॅट द इंटरनॅशनल ट्रेड कॅन बी एक्सप्लेन्ड बाय. नवीन व्यापार सिद्धांत सुचविते की आंतरराष्ट्रीय व्यापाराचे स्पष्टीकरण याद्वारे केले जाऊ शकते. फॅक्टर एन्व्हायरमेंट फरक, नंतर तुलनात्मक फायदा, नंतर सी आहे नेटवर्क प्रभाव आणि स्केलची अर्थव्यवस्था, आणि डी आहे व्यापारी धोरणे. ठीक आहे, डिफरन्सेस इन फॅक्टर एन्व्हायरमेंट्स, ऑप्शन बी कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज, ऑप्शन सी नेटवर्क इफेक्ट्स अँड इकॉनॉमीज ऑफ स्केल, आणि डी आहे मर्सेंटलिस्ट पॉलिसी. सो हे बेसिकली जे न्यू ट्रेड सिद्धांत आहे हे सुद्धा पाऊल क्रुगमननी दिलेला होता, जो की काय आहे आधुनिक सिद्धांत आहे. आता आधुनिक सिद्धांत म्हटल्यावर मर्सेंटलिस्टचा तर प्रश्नच नाही उरत. ठीक आहे, कारण हे सोना चांदीवाले होते तर यांचा काही प्रश्न नाही उरत इथे. आता इथं कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज हा सुद्धा पारंपरिक होता, तर याचाही काही प्रश्न उरत नाही. आता 2 येतात, डिफरन्सेस इन फॅक्टर एन्व्हायरमेंट हे बेसिकली जे आहे दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ ट्रेडिशनल थ्योरीज, तर हा पण नाही होणार. पण इथे जो मेन आन्सर बनेल दॅट इज व्हॉट नेटवर्क इफेक्ट्स, म्हणजे तुमच्याकडे इकॉनॉमीज ऑफ स्केल जे आहे, स्केलची अर्थव्यवस्था किती चांगली आहे याच्यावर हे निर्भर करतं.
ओके, ऑप्शन नंबर सी जे आहे हे राईट आन्सर आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराला तुम्ही नेटवर्क इफेक्ट्स आणि इकॉनॉमीज ऑफ स्केलद्वारे याचं स्पष्टीकरण करू शकता. क्वेश्चन नंबर 6. द रिकार्डियन मॉडेल ऑफ द कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज इज बेस्ड ऑन डिफरन्सेस इन कंट्री. फॅक्टर एन्डॉनमेंट्स, ऑप्शन बी टेक्नॉलॉजी, ऑप्शन सी कंट्री एक्सचेंज रेट्स आणि ऑप्शन डी ट्रेड बॅरियर्स. ठीक आहे, तुलनात्मक फायद्याची रिकार्डियन मॉडेल देशांमधील फरकांवर आधारित आहे. फॅक्टर एन्डॉनमेंट, तंत्रज्ञान, त्याच्यानंतर चलन विनिमय दर आणि व्यापारातील अडथळे म्हणजे ट्रेड बॅरियर्स. सो ट्रेड बॅरियरचं तर इथे काही हे बेसिकली जो की फॅक्टर आहे याच्याशी संबंधित आहे का तुलनात्मक फायद्याचा सिद्धांत जो आहे रिकार्डोद्वारे दिलेला. आणि रिकार्डोच्या पुस्तकाचं नाव लक्षात ठेवायचं, कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज कोणत्या पुस्तकात दिलेलं आहे? ऑन द पॉलिटिकल इकॉनॉमी अँड टॅक्सेशन. या पुस्तकात जे आहे यांनी दिलेलं होतं. तसंच जे ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज आहे, ठीक आहे, जे की ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज आहे, शॉर्टमध्ये लिहून देतो. हे कोणी हे याच्या पुस्तकाचं नाव काय आहे? ॲडम स्मिथनी हे याच्या वेल्थ ऑफ नेशनमध्ये दिलेलं होतं. ठीक आहे, तर या प्रश्नाकडे वापस येऊ आपण. तर जो की फॅक्टर आहे की या याच्यात कोणचं आहे? बेसिकली हे टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. ठीक आहे, तंत्रज्ञान इथे जो आहे कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज हे दोन देशांमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर, टेक्नॉलॉजीमध्ये काय भिन्नता आहे, काय फरक आहे, या आधारावर कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज पाहिला जातो. ऑप्शन नंबर बी टेक्नॉलॉजी इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 7 पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अन इनकरेक्ट अझम्पशन ऑफ द ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज थ्योरी. खालीलपैकी कोणते परिपूर्ण लाभ सिद्धांताचे चुकीचे गृहीतके आहे? ऑप्शन नंबर ए देअर इज इमोबिलिटी ऑफ द फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. नंतर बी काय आहे? द ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट इज 0. नंतर सी काय म्हणतो की द कंट्रीज आर इन्वॉल्ड इन द इंटरनॅशनल ट्रेड, 2 कंट्रीज आर इन्वॉल्ड इन द इंटरनॅशनल ट्रेड. आणि डी आहे द रिलेटेड बॅरियर एक्झिस्ट टू सम एक्सटेंट. मग इथे मराठीतही सांगून देतो काय काय आहे. उत्पादनाच्या घटकांची स्थिरता आहे. नंतर वाहतूक खर्च 0 आहे. 2 देश आंतरराष्ट्रीय व्यापारात गुंतलेले आहे आणि व्यापाराशी संबंधित अडथळे काही प्रमाणात अस्तित्वात आहे. सी आणि डी, नंतर ए आणि डी, त्याच्यानंतर बी, सी आणि डी, आणि चौथा कोड जो तुम्हाला दिलाय आहे ए, बी आणि सी. सो ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेजचे जे ग्रहतके आहे त्याच्यात आपल्याला सांगायचं आहे की चुकीचे ग्रहतके कोणते आहे. ठीक आहे, इथे काय म्हटलं आहे? इन मोबिलिटी ऑफ फॅक्टर, जेव्हा की काय असतं? मोबिलिटी ऑफ फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन असतं. ठीक आहे, आता इथे 2 ठिकाणी ए नाही आहे तर याला हटवून द्या, सी डीला हटवून द्या आणि बी सी डीला हटवून द्या. ठीक आहे, याला दोघांना हटवून द्या. आता जर तुम्ही सीला लक्ष देऊन पाहता तर सी काय आहे? 2 देश जे असतात ते आंतरराष्ट्रीय व्यवसायात गुंतलेले असतात. तर हे तर अगदी बरोबर आहे. ठीक आहे, हे तर अगदी बरोबर आहे. तर इथे तुम्ही काय करा, जिथे सी दिलेला आहे या ऑप्शनलाही डिलीट करून द्या. तुमच्याकडे ऑटोमॅटिकली आन्सर येऊन जाईल ऑप्शन नंबर 2 ए आणि डी. कारण ए मध्ये काय म्हटलं? इमोबिलिटी ऑफ फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, जे की पूर्णपणे चुकीचं आहे. ठीक आहे, प्रश्नात आपल्याला काय विचारलं? चुकीचे विचारले ना, तर इमोबिलिटी असल्यामुळे हे तर चुकून जाईल. आणि डी काय आहे? इथे म्हटलं 2 कंट्रीज जे असतात नाही, ट्रेड रिलेटेड बॅरियर्स जे असतात हे काही प्रमाणात असतात. जेव्हा की जो ॲक्च्युअल ग्रहितका आहे या सिद्धांतामध्ये की इथे काय आहे की कुठल्याही प्रकारचे ट्रेड बॅरियर जे आहे ते राहत नाही, नो ट्रेड बॅरियर्स. पण यांनी काय लिहिलं? काही एका लिमिटपर्यंत असतात. सम एक्सटेंटचा अर्थ काय? काही प्रमाणात असतात. तर हे पण चुकून जाईल. तर राईट आन्सर बनेल ऑप्शन नंबर 2 ए आणि डी. क्वेश्चन नंबर 8. विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज नॉट करेक्ट? ठीक आहे, स्टीफन लिंडर कंट्री सिमिलॅरिटी थ्योरी, हेक्स्टर-ओलिन फॅक्टर प्रपोर्शन थ्योरी, नंतर सी आहे वॉटसन अँड उर्विक प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी अँड टॅक्सेशन, आणि डी आहे ॲडम स्मिथ वेल्थ ऑफ नेशन. खालीलपैकी कोणते जोडी बरोबर नाही? स्टीफन लिंडर देशात समानता सिद्धांत, नंतर 2 आहे हेक्स्टर आणि ओलिन
घटक प्रमाण सिद्धांत. नंतर सी आहे वॉटसन आणि उर्विक राजकीय अर्थव्यवस्था आणि कर आकारण्याची तत्वे. आणि डी आहे ॲडम स्मिथ वेल्थ ऑफ नेशन. या प्रश्नाबद्दल मागच्या एका प्रश्नात सांगितलं आहे, तर आय डोंट थिंक की तुम्ही याला चुकवाल. तर पहिलं तर अगदी बरोबर आहे, तर हे उत्तर नाही होणार. हेक्स्टर ओलिन सुद्धा बरोबर आहे. फॅक्टर प्रपोर्शन, फॅक्टर एन्व्हायरमेंट हा पण बरोबर आहे. आता चौथा जर पाहता तर ॲडम स्मिथ वेल्थ ऑफ नेशन हे तुम्हाला इथेच लिहून दाखवलं होतं. पण जो तिसरा ऑप्शन आहे, ठीक आहे, तिसरा ऑप्शन पूर्णपणे आपला राईट होऊन जाईल, राईट आन्सर होईल. का बरं? कारण यांनी काय लिहिलं आहे, वॉटसन आणि उर्विकनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. कोणचं? प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी अँड टॅक्सेशन, जे की काय आहे, जे की पूर्णपणे चुकीचं आहे. आणि आपल्या प्रश्नात काय विचारलं की कोणचा बरोबर नाही आहे. इथे का कोणाचं नाव पाहिजे होतं? इथे पाहिजे होतं डेव्हिड रिकार्डो. ठीक आहे, डेव्हिड रिकार्डोचं नाव पाहिजे होतं, पण त्यांनी नाही दिलं. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. इथे जो आहे राईट आन्सर गिवन नाही आहे, मराठीत गिवन आहे, इंग्लिशमध्ये गिवन नाही आहे. तर ऑप्शन नंबर 3 जो आहे हा याचा राईट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 9. स्टेटमेंट 1 पोर्टर्स डायमंड theory emphasizes on the role of the economies of scale, product differentiation and imperfect competition in the international trade. आणि स्टेटमेंट 2 काय म्हणतं की डिमांड कंडिशन्स इज द एक्सक्लुजन ऑफ द नॅशनल कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज मॉडेल. बोथ स्टेटमेंट 1 and 2 आर करेक्ट. बोथ स्टेटमेंट 1 and 2 आर इनकरेक्ट, नॉट करेक्ट. त्याच्यानंतर सी काय म्हटलं, स्टेटमेंट 1 इज करेक्ट बट स्टेटमेंट 2 इज नॉट करेक्ट. आणि डी आहे स्टेटमेंट 2 इज करेक्ट बट स्टेटमेंट 1 इज नॉट करेक्ट. तर इथे जर पाहता विधान 1 मध्ये काय म्हटलं, पोर्टरच्या डायमंड सिद्धांतात आंतरराष्ट्रीय व्यापारातील प्रमाण, उत्पादन भिन्नता आणि अपूर्ण स्पर्धेच्या अर्थव्यवस्थेत भूमिका जोर देते. आणि विधान दुसरं काय दिलं की मागणी अष्टी जी आहे म्हणजे राष्ट्रीय स्पर्धात्मक लाभ वगळणे. विधान 1 आणि विधान 2 दोन्हीही बरोबर आहे. विधान 1 आणि विधान 2 दोन्हीही बरोबर नाहीत. नंतर विधान 1 बरोबर आहे पण विधान 2 बरोबर नाही. आणि विधान 2 बरोबर आहे पण विधान 1 बरोबर नाही. तर इथे जर तुम्ही पाहता, जर पोर्टरचं डायमंड मॉडेल लक्षात असेल तर 4 घटक त्याच्यात असतात. पण यांनी काय लिहिलं, सेकंडवाला विधान जर वाचता तर डिमांड कंडिशन काय, एक्सक्लुजन. एक्सक्लुजन म्हणजे त्याचा भाग नाही आहे, जे की काय आहे, पूर्णपणे चुकीचं आहे. ठीक आहे, आता याला तर उडवून टाका. ठीक आहे, याला जे आहे याला उडवून टाका. आणि स्टेटमेंट 2 इज करेक्ट जिथे लिहिलेलं आहे हा वाला पण उडवून टाका. ठीक आहे, हे 2 उडतील. आता आपल्याला ए आणि बी आणि सी मधनं फायनल करायचं. पण इथे काय म्हटलं, परफेक्ट कॉम्पिटिशन असतो. ठीक आहे, यांनी काय म्हटलं, प्रोडक्ट डिफरन्शिएशन लिहिलं पण इम्परफेक्ट कॉम्पिटिशन असतो, जेव्हा की काय असतं, परफेक्ट कॉम्पिटिशन असतो. तर हे पण विधान जे आहे ते ऑटोमॅटिकली चुकून जाईल. तुमचा राईट आन्सर बनेल ऑप्शन नंबर बी. दोन्ही विधान जे आहे ते काय आहे, चुकीचे नाही, सॉरी बरोबर नाही आहे. दोन्ही विधान काय आहे, चुकीचे आहे. हाही बरोबर नाही आहे, हाही बरोबर नाही आहे. म्हणून ऑप्शन नंबर बी विल बी द राईट आन्सर. बोथ स्टेटमेंट 1 अँड स्टेटमेंट 2 आर नॉट करेक्ट. क्वेश्चन नंबर 10. विच अमंग द फॉलोइंग इज नॉट पार्ट ऑफ द ट्रेडिशनल थ्योरी ऑफ इंटरनॅशनल ट्रेड. कंट्री सिमिलॅरिटी थ्योरी, फॅक्टर एन्व्हायरमेंट थ्योरी, कंपॅरेटिव्ह कॉस्ट थ्योरी आणि मर्सेंटलिझम थ्योरी. ठीक आहे, खालीलपैकी कोणता आंतरराष्ट्रीय व्यापाराचा पारंपरिक सिद्धांताचा भाग नाही. देश समानता सिद्धांत, फॅक्टर एन्व्हायरमेंट सिद्धांत, नंतर तुलनात्मक खर्च सिद्धांत आणि मर्सेंटलिझम सिद्धांत. सो कंट्री सिमिलॅरिटी थ्योरी जी आहे हे बेसिकली आपल्याला काय सांगायचं आहे, पारंपरिक कोणचा नाही आहे. ठीक आहे, नॉट पार्ट ऑफ द ट्रॅडिशनल थ्योरीजचा अर्थ काय, तुम्हाला आधुनिकवाला कोणचं आहे हे सांगायचं आहे. तर मर्सेंटलिझम कुठल्याही हालतीत आधुनिक नाही आहे. नंतर कंपॅरेटिव्ह कॉस्ट, तुलनात्मक खर्च, हे पण आधुनिक नाही आहे. त्याच्यानंतर फॅक्टर एन्व्हायरमेंट थ्योरी हा पण आधुनिक नाही आहे. जो आधुनिक आहे तो कोणता आहे, कंट्री सिमिलॅरिटी थ्योरी. म्हणजे इथे काय करतात, दोन देशवाले दोघांचे जे इकॉनॉमिक कंडिशन, ज्या अर्थव्यवस्था आहे त्या कशा आहे त्या आधारावर हे लोक
एक जर कंट्री अर्थव्यवस्थाने मजबूत आहे तर ती मजबूत कंट्रीसोबतच ट्रेड करते. एक जर थोडी डेव्हलपिंग आहे तर डेव्हलपिंग देशासोबतच व्यवसाय करते. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर ए विल बी द राईट आन्सर. हे कंट्री सिमिलॅरिटी स्टीफन लिंडरद्वारे दिल्या गेली आहे, जी की काय आहे, जे आधुनिक सिद्धांत आहे. क्वेश्चन नंबर 11. द टर्म अपॉर्च्युनिटी कॉस्ट इज रिलेटेड टू द थ्योरी ऑफ. ठीक आहे, अपॉर्च्युनिटी संधी खर्च हा शब्द डॅश संधीशी संबंधित आहे. मर्सेंटलिझम, फॅक्टर प्रपोर्शन थ्योरी, कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज की न्यू ट्रेड थ्योरी. ठीक आहे, संधी खर्च हा शब्द मर्सेंटलिझम, घटक प्रमाण सिद्धांत, तुलनात्मक फायदा की नवीन व्यापार सिद्धांत. नवीन व्यापारचा आणि याचा काही संबंध येत नाही. फॅक्टर प्रपोर्शनमध्येही अपॉर्च्युनिटी कॉस्टबद्दल कुठलीही चर्चा झालेली नव्हती. मर्सेंटलिझम हे सोना चांदी होते, ज्याच्यात झिरो सम गेनबद्दल म्हटलं गेलं होतं. आणि जो अपॉर्च्युनिटी कॉस्ट आहे हा कशाशी संबंधित आहे, हा तुलनात्मक फायदा सिद्धांताशी संबंधित आहे. ठीक आहे, कंपॅरेटिव्ह कॉस्ट थ्योरी म्हणा किंवा कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज थ्योरीशी हे संबंधित आहे. ओके, आय होप क्वेश्चन क्लिअर झाला असेल. 12वा पाहूया. इन द कंटेक्स्ट ऑफ द इंटरनॅशनल ट्रेड. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय इन द कंटेक्स्ट ऑफ द इंटरनॅशनल ट्रेड व्हॉट इज द प्रायमरी फोकस ऑफ द टर्म फॅक्टर एंडाउनमेंट. नॅशनल करन्सी स्ट्रेंथ, स्किल लेबर फोर्स, नंतर नॅचरल रिसोर्सेस अँड कॅपिटल, आणि डी आहे एक्सचेंज रेट्स. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भात फॅक्टर एंडाउनमेंट या शब्दाचा प्राथमिक फोकस काय आहे. आंतरराष्ट्रीय चालनाची ताकद, नंतर कुशल कामगार शक्ती, नंतर सी आहे नैसर्गिक सिद्धांत आणि भांडवी, आणि डी आहे विनिमय दर. विनिमय दर तर कुठल्याही हालतीत बसत नाही. ठीक आहे, विनिमय दर जे आहे, अच्छा हे नंतर दुसरं जे आहे नॅशनल करन्सी स्ट्रेंथ, याचंही इथे काही काम नाही राहणार. तर या प्रश्नाचं जे आहे नॅचरल रिसोर्सेस अँड कॅपिटल, या हे काय बनेल, हे याचा राईट आन्सर बनेल. ठीक आहे, ऑप्शन नंबर सी जो आहे हा याचा राईट आन्सर बनेल. नैसर्गिक संसाधने आणि भांडवल. क्वेश्चन नंबर 13. विच ट्रेड थ्योरी इज मोस्ट क्लोजली असोसिएटेड विथ द आयडिया ऑफ द झिरो सम गेन. ठीक आहे, झिरो सम गेम नको, झिरो सम गेन आहे. ठीक आहे, in the international trade where one country's gain another country's loss. या प्रश्नात थोडंसं एरर झालेलं आहे. तसं डायरेक्टली सांगून द्या की झिरो सम आंतरराष्ट्रीय ट्रेडचा कोणता सिद्धांत आहे जो झिरो सम गेनशी संबंधित आहे. तो बेसिकली इथे जो आपला आन्सर बनतो दॅट इज मर्सेंटलिझम थ्योरी. ठीक आहे, मर्सेंटलिझम थ्योरीमध्ये झिरो सम गेमबद्दल जे आहे ते म्हटलं गेलं आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर बी विल बी द राईट आन्सर. थोडंसं या प्रश्नात जे आहे थोडंसं किंचित मायन्यूट, सुरुवातीत बरोबर आहे प्रश्न, पण शेवटी एरर आलेला आहे, त्याला आपण पाहू. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं लक्षात घ्या. हे पहा, अजून एकदा एक गोष्ट इथे ट्रिक सांगून देतो. जे मर्सेंटलिझम सिद्धांत होता, ठीक आहे, आंतरराष्ट्रीय सत्तेचे जे पारंपरिक सिद्धांत होते, इथे जो मर्सेंटलिझम होता यांनी कशाबद्दल म्हटलं, यांनी झिरो सम गेनबद्दल यांनी म्हटलं. ठीक आहे, पण जो ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज होता, ठीक आहे, ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज होता, एकूण फायदा सिद्धांत होता. तर यांनी जे आहे यांनी बेसिकली पॉझिटिव्ह सम गेनवर काम केलेलं आहे. ठीक आहे, यांनी या सिद्धांतांनी पॉझिटिव्ह सम गेनवर काम केलेलं आहे. चौदावा पाहू, 14th पाहू. विच थ्योरी हॅज अ प्रिपोजिशन दॅट कंट्रीज रिचनेस डिटरमाइंड बाय देअर गोल्ड अँड सिल्वर होल्डिंग. ठीक आहे, कोणत्या सिद्धांताची पूर्वस्थिती आहे की देशाची श्रीमंती त्यांचे सोने आणि चांदीच्या होल्डिंगद्वारे निर्धारित केली जाते. ट्रॅडिशनल थ्योरी, फॅक्टर एन्व्हायरमेंट थ्योरी, मर्सेंटलिझम थ्योरी की नन ऑफ द अबाव. पारंपरिक सिद्धांत,
फॅक्टर एन्डाउनमेंट सिद्धांत, मर्सेंटलिझम सिद्धांत की वरीलपैकी काहीही नाही. ठीक आहे, 2-3दा व्हिडिओत ऐकलं असेल सोनं चांदी कुठे आहे, तर आय होप तुमचं उत्तर बरोबर आलं असेल या प्रश्नाचं. तर ट्रॅडिशनल थ्योरी सर्वच ट्रॅडिशनल थ्योरीमध्ये होतं का नाही, तर हे तर मुळीच मार्क नाही करायचं. कधी कधी हे असे ऑप्शन तुम्हाला मजे घ्यायला ते लोक देतात की कन्फ्यूज व्हावं आणि चुकवावं, जेव्हा की आपल्याला असं करायचं नाही आहे, थोडं स्मार्ट वर्क करायचं आहे. फॅक्टर एन्डाउनमेंट थ्योरीमध्ये तर संसाधनाबद्दल म्हटलं गेलं होतं, ते गोल्ड रिचनेसबद्दल इथे काहीही नाही म्हटलं गेलं. मग नन ऑफ द अबावचा प्रश्न नाही उरत, कारण आपल्याकडे उत्तर इथे प्रस्तुत आहे, दॅट इज ऑप्शन नंबर सी. जे मर्सेंटलिझम सिद्धांत होता याच्यात त्यांनी एक कंट्री किती श्रीमंत आहे त्याच्यात हे कशाच्या आधारावर सांगितलं होतं की त्यांच्याकडे सोनं आणि चांदीचं प्रमाण कितपत आहे. सो ऑप्शन नंबर सी इथे राईट आन्सर बनतो. क्वेश्चन नंबर 15 पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग कन्सिडर गुड्स हॅव से गुड्स इट इज सेड दॅट USA एक्सपोर्टेड लेबर इंटेन्सिव्ह गुड्स अँड इम्पोर्टेड द कॅपिटल इंटेन्सिव्ह गुड्स. ठीक आहे, खालीलपैकी कोणत्या वस्तू विचारात घेतल्या असे म्हटले आहे की USA श्रमित वस्तूंची निर्यात करतात आणि भांडवी गहन वस्तू याला चा आयात करतात. ठीक आहे, लिओन्टी पॅराडॉक्स, HO मॉडेल, डायमंड मॉडेल की व्हॅल्यू चेन मॉडेल. लिओन्टी विरोधाभास, नंतर HO विरोधाभास, डायमंड मॉडेल आणि मूल्य साखळी मॉडेल. सो बेसिकली या प्रश्नात अगदी सिंपल आहे की काय झालं, जो HO मॉडेल होता, ठीक आहे, HO मॉडेलमध्ये काय म्हटलं की जे भांडवी किंवा लेबर तुमच्याकडे जे कमी आहे त्याला तुम्ही काय करा, इम्पोर्ट करा, पण जे तुमच्याकडे जास्ती आहे त्याचं तुम्ही काय करा, आयात करा, त्याला एक्सपोर्ट करा. ठीक आहे, पण जो अमेरिका होता, अमेरिकेमध्ये काय व्हायला लागलं की अमेरिकाकडे खूप श्रीमंत देश आहे अमेरिका, तर यांच्याकडे स्वाभाविक आहे की भांडवी जी असते ती जास्ती राहील आणि लेबर जे आहे हे कमी राहील. पण जो वॅस्ली लिओन्टिप होता यांनी हे पाहिलं की जे USA आहे, कंट्री USA आहे, आता कॅपिटल जास्ती आहे, भांडवी जास्ती आहे, तर यांनी याचा आयात करायला पाहिजे होतं. जे भांडवी वाले गुड्स आहे याचा यांनी आयात करायला पाहिजे होतं, पण हे करत काय होते, याला काय करत होते, इम्पोर्ट करत होते, जे की पूर्णपणे HO मॉडेलच्या विपरीत होतं. ठीक आहे, लेबर इंटेन्सिव्ह व्हायला काय करायला पाहिजे होतं, यांना इम्पोर्ट करायला पाहिजे होते, पण ते इम्पोर्ट कशाला करत होते, याला इम्पोर्ट करत होते आणि याला इम्पोर्ट न करता याला हे एक्सपोर्ट करत होते. म्हणून हा लिओन्टिप पॅराडॉक्स आला, जो की HO मॉडेलचा पूर्णपणे विपरीत होता. वॅस्ली लिओन्टिपनीच हे लक्षात आणून दिले की USA मध्ये HO मॉडेलचे पूर्णपणे विपरीत परिस्थिती चालू आहे आणि हे यांनी आपल्या लिओन्टिप पॅराडॉक्स सिद्धांतामध्ये दिलं गेलं होतं. तर इथे राईट आन्सर बनेल ऑप्शन नंबर ए, लिओन्टिप पॅराडॉक्स. तर आय होप तुम्हाला मी आज बेसिकली एकच टॉपिक, जे आंतरराष्ट्रीय व्यवसाय, जे 100% शुअर टॉपिक आहे, याचे सिद्धांत याच्यातनं क्वेश्चन करवलेला आहे. तर हे सगळे प्रश्न तुम्हाला क्लिअर झाले असेल. पुढे चलो या. सो दॅट्स ऑल फॉर टुडेज सेशन. थँक्यू. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करून द्या, चॅनलला सबस्क्राईब करून द्या. थँक्यू. बाय.